कालपर्यंत हसत खेळत असणारा वैभव अचानक घरच्यांच्या मधून निघून गेल्यानं कुटुंबियांवरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला। पोहायला म्हणून मित्रांसोबत गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जालना शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रस्त्यावरील तलावात रविवारी दुपारी घडलेली आहे। वैभव गणेश कावळे असं मुलाचं नाव आहे। रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे दुपारच्या सुमारास वैभव आणि त्याचे 2 मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते। तलावात पोहण्यासाठी तिघे उतरले, परंतु पोहण्याची सवय नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांपैकी वैभव कावळे हा पाण्यात बुडू लागला। वैभव पाण्यात बुडतोय हे पाहताच घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला, परंतु दुर्दैवानं जवळपास कुणीच नव्हतं। रविवार असल्यानं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाणारे पण नसल्यानं वैभव बुडेपर्यंत मदत मिळू शकली नाही। त्यानंतर मुलांनी रस्त्यावर येऊन हा प्रकार सांगितल्यावर लोकांनी तलावाकडे धाव घेतली, पण तोपर्यंत वैभव पाण्यात बुडून गेला होता। नागरिकांना ही माहिती देण्यात आली आणि नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली। अग्निशमन दलाच्या पथकानं तलावात वैभवचा शोध घेतला आणि त्याचा मृतदेह बाहेर काढला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला। त्यानंतर तब्बल 1 ते 1.5 तासानं वैभवचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। यावेळी त्याच्या घरच्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता, तर परिसरातील नागरिकही या घटनेनं हळहळत होते।